लातूर जिल्ह्याचे खासदार सुधाकरजी श्रंगारे हे जिल्ह्याचे खासदार जरी असले तरी जिल्ह्याचे पदाधिकारी खऱ्या अर्थानं दिलीपरावजी देशमुख यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्याचं कसं त्यांच्यापर्यंत पोहोचविलं हे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। कारण लातूर जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, परंतु अहमदपूरलाच कसा हा कार्यक्रम आणण्याचा संकल्प झाला? मी जिल्हा अध्यक्ष म्हणून खासदार साहेबांनी मला एका ठिकाणी बोलावून घेतलं आणि म्हणले शंकरच्या संकल्पनेतून माझ्या संकल्पनेतून एक रामाचं एक अतिशय भव्य असं दालन की अहमदपूर तालुका नाही तर मराठवाड्यातून आपल्या जिल्ह्यातून आपल्याला तिकडे जाणं होत नाही। रामचंद्र प्रभूचं जेव्हा दर्शन होईल तेव्हा होईल, पण मला वाटत नाही आपलं आमचं दर्शन तिथं होईल। म्हणून अहमदपूर शहरामध्ये जिल्हाध्यक्ष नात्यानं त्यांनी मला विचारलं की हे आपण करावं का? मी म्हणलं निश्चित अहमदपूर तालुक्यातली जनता सगळी तुमच्या पाठीशी आहे, चांगला उपक्रम आहे, आपण जरूर करा। आणि त्यानं एका सेकंदामध्ये यस म्हणले आणि ते कमाल। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल। तर एकत्र आपण बघूया थोडक्यात हा परिसर कशा पद्धतीने सजवण्यात आलेला आहे। पाठीमागचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं या कार्यक्रमाचं तर खूप मोठे मोठे बॅनर्स जे आहेत, हो सर, बॅनर्स जे आहेत बॅनर्सनी सजवण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागच्या बाजूला मोठे कटआउट लावण्यात आलेले आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर सुधाकरजी श्रंगारे लातूर जिल्ह्याचे खासदार आणि सर्वात पलीकडे श्री राम प्रभूंच्या उजव्या बाजूला जे आहे दिलीपरावजी देशमुख यांचा कटआउट लावण्यात आलेला आहे आणि पाठीमागे प्रभू राम श्री रामचंद्रांचा सुद्धा कटआउट अतिशय डोळ्याचं पारणं फिरणारा या ठिकाणी सोहळा हे 4 दिवस चालणार आहेत। आणि याच अनुषंगाने काही इथं नागरिक जमलेले आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत। काय वाटतंय आज अहमदपूर शहरामध्ये इतक्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले? सोला मोलाचं कार्य आहे, म्हणजे मन मन में राम तन तन में राम, राम भक्ती राम प्रिय, मनामध्ये राम बसला पाहिजे, कर्तव्यामध्ये राम दिसला पाहिजे, नुसतं बोलून चालत नाही, कर्तव्य रूपी राम त्याची पूजा। काकाकडे जाऊया आपण आणखी। कुठून आहात काका, काय नाव आहे तुमचं? राजेंद्र मरेवा, बरोबर, गाव फोडगेचवाडी। काय वाटतं इथं रामाची आता प्रतिकृती तुम्हाला बघायला मिळत आहे? 22 तारखेला अयोध्येमध्ये श्रीरामांचं प्राणप्रतिष्ठा होणार आहे, परंतु इथं अहमदपुरामध्ये तेच तुम्हाला भेटतंय, कसं वाटतंय? आनंद वाटतो। मोदीनं जी न व्हायची गोष्टी मोदीनं करून दाखवली, यांचा अति आनंद आहे। वाटत नव्हतं का की असं करतील मोदी साहेब, असं करतील असं वाटत नव्हतं, एवढा आनंद झाला साहेब। अनेक शाळेचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी आले, बोलते करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। विद्यार्थी काय बोलतात आपण बघणार आहोत। बेटा इकडे समोर समोर आहे, समोर काय नाव आहे तुझं? बरं, काय नाव आहे? विष्णू ज्ञानोबा कुंडे। बरं, कोणत्या शाळेत जायचं? कमला नेहरू विद्यालय अहमदपूर। काय आहे इथं सध्या काय होतं हे? किती दिवस झालं माहित आहे हे इथं चालू आहे? ते माहित नव्हतं, आजच माहित आहे। पहिला दिवस आहे तुझा? आणखी काय विद्यार्थी? समोर आहे, समोर मित्र, समोर आहे, समोर आहे, तुम्हाला बोलायचं आहे रे, समोर आहे, काय नाव आहे? धर्मराज हुंबाट। इथं हे राम दरबार भरवण्यात आलाय, तुला काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय, एकदम छान प्रकारे केलेले आहे। याच्यापूर्वी कधी बघितलं होतंस का कुठं? नाही, इथंच पहिल्यांदा। हा, आणखी नागरिक माझ्यासोबत आहेत। काका नाव तुमचं अगोदर मला? माझं नाव देवीदास केंद्रे, थोडगा ग्रामपंचायत सरपंच। बरोबर, हा, तर हे सगळं भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यामुळं, नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान झाल्यामुळं आणि श्रंगारे साहेब भारतीय जनता पार्टीचे खासदार असल्यामुळं, आणि दुसरी गोष्ट आमचे दिलीपरावजी मालक BJPचे जिल्हाध्यक्ष झाल्यामुळे त्याच्या प्रयत्नानं हे काही सगळं घडलेलं आहे आणि आम्हाला आनंदाचा सोहळा बघायला मिळते। ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा IVN फॉर आवाज बहुजनांचा न्यूज करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर। पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत जय हिंद। आवाज बहुजनांचा।